आणि आपण थोडेसे हुशार झालो की जास्त शहाणे होतो आणि मग ॲडव्हान्स डाएट, न्यू डाएट सिस्टम किंवा इंटरमिजिएट डाएट आणि मग इथं समजावून सांगतात की त्याच्यामुळे लाभ मिळतात, त्याच्याबद्दल संशय नाही. परंतु जीवन हे अनेक गुंतागुंतीचं आहे. जसं आपण पाहतो की देशात कुठेही जगात चॅरिटी चालूच असतं. तर या ठिकाणी ही त्रिसूत्री साधना आहे, वारंवार सांगितलेलं आहे. आणि आता इथं आपण बघू पहिल्यांदा तप की साधना. तर ते सांगतात की आपला हाताचा पंजा आहे तो पुरेसा आहे आणि तोच आपल्याला मार्गदर्शन करतो की दुपारपर्यंत काही घ्यायचं नाही. त्याला आकाश तत्व म्हणतात. दुपारी 40-50 ग्राम पानं आणि 250 ग्राम फळांचा रस असा ज्यूस घ्यायचा. त्यानंतर 1 वाजता आपलं सलाड घ्यायचं, त्याच्यामध्ये हिरवी चटणी. आणि रात्री म्हणजे 4 वाजता कारल्याचा ज्यूस, 5 वाजता 50% नैसर्गिक असे पोहे वगैरे टाकलेले, आणि संध्याकाळी 20% भाकर आणि 60% भाजी आणि 20% डाळ. तर याला म्हणतात तप की साधना. त्यानंतर सेवा जे आहे, सेवेमध्ये 1 दशांश काढणं आवश्यक आहे, हे वारंवार समजावून सांगतात. आणि त्यामध्ये तुलादान, आपल्या मासिक वेतनातून 10% दान हे सांगितलेलं आहे. कपड्यामधून 10 पैकी 1 कपडा, इव्हन सोन्यामधून 10 पैकी 1 आभूषण. तर ही झाली सेवेची साधना. आणि तिसरं आहे ध्यान की साधना, जे दिवसातून जसा जसा वेळ मिळेल तसं तसं ध्यान करायचं. आणि जे तहसीलदार औरंगाबाद आहेत ते तर म्हणतात की कोरोना काळात मी जेव्हा वेळ मिळाला तेव्हा ध्यान करत गेलो. तर अशा रीतीने त्रिसूत्री साधना तसं लिहिलेली आहे. त्यानंतर आपण आयुष्यभर कंजूस होऊनच जगणं आवश्यक आहे, त्यात काही संशय नाही. मात्र ईश्वरी सत्य काय आहे हे तर सांगितलेलं आहे की चहामध्ये युरिक ॲसिड खूप आहे. दवाईमध्ये काय तर ते फक्त लक्षणात दाबते, प्रत्यक्षात शरीरच फक्त ऑटो हिलिंगनं दुरुस्त करतं. भोजनबद्दल आपल्याला एवढी आसक्ती झालेली आहे, मात्र इथं वारंवार समजावून सांगतात की भोजन हे निर्माणचं तत्व आहे. 30 वर्षापर्यंत खूप भोजन पाहिजे, नंतर खूप कमी आहे पाहिजे. धनामुळे आपण सामान घेऊ शकतो, सुख नाही घेऊ शकत. ग्रंथमध्ये माहिती आहे, ज्ञान नाही. आणि रिश्त्यामध्ये कर्तव्य आहे, अंतिम प्रेम नाही. आणि अंतिम प्रेम ईश्वराकडे आहे, असं ह्या बोर्डवर लिहिलेलं आहे.